बरं, आपण जो संशय व्यक्त केलेला आहे जयंत माइंडकर सर, निश्चितच यावरती मी विचारणारच आहे, कारण आपल्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात, या संदर्भातलं सविस्तर असं विश्लेषण केलं आणि काही प्रश्न देखील उपस्थित केले. हनुमंत पवार, आपल्याकडे येण्याआधी मला आता विश्वास पाठक जी आपल्यापासून सुरुवात करायची. एका बाजूला आपण म्हणताय की निवडणूक आयोगाला ॲफिडेव्हिट जे आहे ते दिलं जावं, तर दुसरीकडे मात्र डिजिटल इंडियामध्ये देखील निवडणूक आयोगाचा सगळा डेटा हा डिजिटल पद्धतीनं न दिला जावा आणि मग कारवाई का होत नाहीये, हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहे. विश्वासजी. बघा, तुम्ही जे कोणी करमणूक करणारे स्वतंत्र बाणांचे पत्रकार आणले, त्यांचं सगळंच बोलणं मला हास्यास्पद वाटलं. मी आता त्याचं उत्तर देतो. बघा, एखादी व्यक्ती जर एखादी इन्फॉर्मेशन मागत असेल तर त्याची क्रेडिबिलिटी देखील तपासायला पाहिजे. मी परत सांगतो की 1 वर्षानंतर यांना ही उपरती का आली. 1 वर्षापर्यंत त्यांनी जेव्हा 99 जागा मिळाल्या तर त्याचं सेलिब्रेशन केलं. कर्नाटकामध्ये यांचं याच ईव्हीएमच्या माध्यमातून, याच इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सरकारला काही प्रॉब्लेम नव्हता. हिमाचल प्रदेश असो, झारखंड असो. आणि नंतर ज्या प्रकारे राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने चपराक मारली किंवा गालवानमध्ये एवढी जमीन आपण बळकावली, याचं प्रूफ काय. जेव्हा सुप्रीम कोर्टाने विचारलं किंवा आपली जे न्यूज इंडिया कोणची ती कंपनी आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे यांनी सहभाग घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टींचं यांची क्रेडिबिलिटी लक्षात घेता आपलं इलेक्शन कमिशनने जर ॲफिडेव्हिटवर इन्फॉर्मेशन मागितली असेल किंवा ॲफिडेव्हिट मागितलं असेल आणि यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी द्यायला हवी. मात्र ते तसं करणार नाही. यांचं असं आहे का नाही करणार असं मी याच्यावरती येतोच. मात्र तत्पूर्वी हनुमंत पवार, आपल्यावरती देखील गंभीर आरोप आहेत की काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं आणि आता भाजपच्या सरकारच्या काळामध्ये काय होताना दिसतंय. हनुमंतजी, एका बाजूला ॲफिडेव्हिट का नाही, जर एका बाजूला तुम्हाला 30 जणांच्या टीमला येऊन निवडणूक आयोगासमोर हजर राहावं लागणार होतं, त्यावेळेला ते का नाकारण्यात आलं? थेट प्रश्न आणि उत्तर. विशालजी, विश्वास पाठक सरांना माझा एक सविनय प्रश्न आहे की मतदार यादी करणं हे कोणाचं काम आहे? विश्वासजी. नाही, अजून काय बोलायचं बोला ना, सगळं एकदमच उत्तर देतो मी तुम्हाला. नाही, मला निवडणुकीची यादी तयार करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे, हे तर तुम्हाला मान्य असेल. त्या मतदार यादीमध्ये बोगस मतदान असणार नाही ही काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काम नाही. त्या यादीमध्ये जर बोगस मतदान नोंदवलं असेल तर ते काढण्याची जबाबदारी संविधानानं निवडणूक आयोगावर दिली, याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं काम नाही. जर मतदार यादी तयार करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, बोगस मतदान होणार नाही याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, बोगस मतदान असतील तर काढण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, तर निवडणूक आयोग फुकट आमच्या टॅक्स मधून पगार घेऊन झोपा काढतो काय? बोगस नावं राहुल गांधी काढतायत, बोगस नावाची यादी राहुल गांधी तुमच्याकडूनच मागतायत आणि देशाला दाखवतायत. त्याच्यासाठी तुम्ही ॲफिडेव्हिट मागणार? अरे, निवडणूक आयोग झोपा काढतोय, त्याला उठवतोय आम्ही आणि तुम्ही आम्हाला ॲफिडेव्हिट मागताय आणि त्याच्यासाठी तुम्ही केंद्र सरकारचं पोलीस बळ आमच्या लोकांना मारताय. तुम्ही दिल्लीच्या सीमेवर ऑलिम्पिक विजेत्या मुलींना पण मारलं, तुम्ही पंजाबहून हरियाणाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना पण मारलं, तुम्ही दिल्लीमध्ये अल्पसंख्याकांना मारलं, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये दलितांना मारताय आणि तुम्ही आज 300 खासदारांना मारलं. लाखो मतं घेऊन आलेले खासदार निवडणूक आयोगाला त्यांच्या संविधानिक कर्तव्याची जाणीव करून देत असताना तुमच्या अमित शहा साहेबांचे पोलीस दंडुके घेऊन का उभा राहिले? ही हुकुमशाही तुम्ही का आणताय? विश्वासजी. विशालजी, मला उत्तर द्या. नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की बोगस नेतृत्व जेव्हा निर्माण होतं तर दे डिझर्व दिस काइंड ऑफ ट्रीटमेंट. परत सांगतो की कर्नाटकामध्ये हेच इलेक्शन कमिशन याच इलेक्शन याद्या त्यांना चालतात, उत्तराखंडमध्ये चालतात, हिमाचल प्रदेशमध्ये चालतात. महाराष्ट्राचा त्यांनी उल्लेख केला, नागपूरला ज्या नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिमला यांचे दोन्ही कॅन्डिडेट निवडून आले, जिथे मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य वाढलं होतं ते त्यांना चालतं. 99 जागा मिळाल्यानंतर त्यांनी सेलिब्रेशन केलं. मुळामध्ये ही जी नौटंकी आहे ना, या नौटंकीसाठी इलेक्शन कमिशनला असं वाटलं असेल की जरा तुम्ही आता ॲफिडेव्हिटवर द्या आणि तुम्ही जर चुकला तर तुमच्यावर फौजदारी कारवाई व्हायला पाहिजे. काय नाही त्यांनी केलं. 20-25 लोक जर गेले असते, त्यांनी जर प्रेझेंटेशन दिलं असतं इलेक्शन कमिशनला, कदाचित त्यांनी ऐकलं असतं. मात्र 300 लोकांना जाऊन तिकडे तमाशा करणं, असंतोष, अराजकता निर्माण करणं हा एवढाच त्यांचा आता धंदा आहे. त्याच गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी केल्या. मुळामध्ये यांना संविधानिक संस्थांवर विश्वास नाही, त्या उद्ध्वस्त करायच्या, इलेक्शन कमिशनला उद्ध्वस्त करायचं. आणि ज्या प्रकारे तिकडे बांगलादेशमध्ये
किंवा एके काही श्रीलंकेमध्ये प्रयत्न झाले अशा प्रकारची व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. आपण ते शेतकरी आंदोलनाच्या वेळेस देखील बघितलं की लाल किल्ल्यापर्यंत हे लोक कसे पोहोचले होते. मला असं वाटतं की आपण नक्षल जो म्हणतो शहरी नक्षलवाद हा त्यातलाच हा प्रकार आहे. बरं, शहरी नक्षलवादाचा हा प्रकार आहे असं आपलं म्हणणं आहे. हनुमंतजी एका वाक्यात बोला, त्यानंतर मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. आपल्यासोबत त्यानंतर द हिंदूच्या विनया देशपांडे देखील आपल्यासोबत असतील, ब्युरो हेड आहेत त्या देखील यामध्ये सहभागी होत आहे. हनुमंतजी एका वाक्यात आधी ते म्हणाले बांगलादेश सारखी अराजकता आणायची. अहो, बांगलादेशमध्ये अराजकता आल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांना दिल्लीमध्ये यांनी ठेवून घेतलं, पण माझ्याच देशातल्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणारं हे कलम कसाई सरकार आहे. बरं, एका बाजूला कलम कसाई सरकार आहे का? सरकारचं म्हणणं आहे की विरोधक यावेळेला अराजकता मांडताना दिसतात. मात्र संपूर्ण राज्यातील आणि देशभरातील परिस्थितीवरती विनया देशपांडे यांचं देखील नेमकं काय मत आहे, राजकीय विश्लेषक म्हणून मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे.